राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेली 3 नेत्यांची तुलना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। कारण तटकरेंनी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि हसन मुश्रीफ या ज्येष्ठ नेत्यांचं वर्णन क्रीडापटू म्हणून केले। आगामी काळात या नेत्यांच्या रोलवर शिक्कामोर्तब केलंय। तटकरेंचं वरकरणी हे कौतुक वाटत असलं तरी त्यातून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत। प्रफुल्लभाई आपण आहातच, भुजबळ साहेब आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत, भुजबळ साहेब सिने निर्माते आहेत, सिने कलाकार पण आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत। आता इथे बसलेल्या अनेकांना जर काय कबड्डी कळत असेल तर ते उत्तम चढाई करणारे खेळाडू आहेत, उत्तम कोपरा रक्षक आहेत, उत्तम मध्यरक्षक आहेत। चवड्यावरती पकड कशी करायची ती भुजबळ आणि एवढी कोणाला कळत नाही आहेत ना। मग त्यांची नका करू। पण काय काय वेळेला काय होतं, तुमच्यासारखा चतुरस्र कबड्डीसारखा खेळाडू ज्या वेळेला जातो त्यावेळेला एका वेळेला एखादा खेळाडू बाद करतो, कधी नवीन नियमाप्रमाणे बोनस गुण मिळवतो, कधी नुसता जातो स्पर्श करून येतो, कधी इतका खोलवर चढाई करतो एकाच वेळेला 6 जणांना घेऊन येतो। भुजबळांना कबड्डीपटू म्हणण्यामागचा संदेश काय? तटकरेंनी भुजबळ यांच्याबाबत केलेलं वर्णन सर्वाधिक चर्चेत आहे, ज्यात तटकरे भुजबळांना खोलवर चढाई कशी करायची, बोनस गुण कसे मिळवायचे, कधी 7 जणांना बाद करून यायचं हे त्यांच्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही असं म्हणाले आहे। राजकीय भाषेत याचा अर्थ असा घेतला जातोय की भुजबळ हे पक्षातील सर्वाधिक अनुभवी आणि आक्रमक रणनीतिकार आहेत। खोलवर चढाई आणि 7 जणांना बाद करणं या शब्दातून विरोधकांवर तुटून पडण्याची भुजबळांची क्षमता आणि पक्षाला कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याची त्यांची चतुराई तटकरेंनी अधोरेखित केली। विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारापासून ते पुन्हा सक्रिय झाले आहेत हे सांगून त्यांना पक्षानं फुल बॅकअप असल्याचे संकेत दिले आहेत। विशेष म्हणजे 80 वर्षांचा तरुण खेळाडू हा उल्लेख करून तटकरेंनी भुजबळांच्या सक्रियतेवर शिक्कामोर्तब केले। पक्षात नवीन पिढी आली असली तरी निवडणुकीच्या लढाईत अजूनही भुजबळ हे मॅच विनर असल्याचा एक प्रकारे संदेश तटकरेंनी दिल्याचं मानलं जाते। सुनेत्रा पवारांचे हात बळकट करण्याचा उल्लेख का महत्वाचा? तटकरेंनी भुजबळ पुन्हा मैदानात उतरल्याचं सांगताना सुनेत्रा वहिनींचे हात बळकट करण्यासाठी हा उल्लेख केला। सुनेत्रा पवार यांना पक्ष नेतृत्वाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आधीपासूनच आहे। अशावेळी भुजबळांसारखा ज्येष्ठ नेता त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या विधानातून दिसतोय। प्रफुल्ल पटेलांना फुटबॉलपटू म्हणण्याचा अर्थ काय? प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल बोलताना तटकरेंनी त्यांना फुटबॉलपटू असा उल्लेख केलाय। फुटबॉलमध्ये ज्याप्रमाणे मैदानावर चपळ हालचाली कराव्या लागतात तशीच भूमिका दिल्लीच्या राजकारणात प्रफुल्ल पटेल बजावत आहेत। फुटबॉल हा समन्वय, पासिंग आणि संघभावनेचा खेळ मानला जातो। राजकीय विश्लेषकांच्या मते दिल्लीपासून राज्यापर्यंत विविध पक्षांशी संवाद साधण्याची क्षमता, आघाड्यांची जुळवाजुळव आणि पडद्यामागील राजकीय व्यवस्थापन यासाठी पटेल ओळखले जातात। म्हणूनच फुटबॉलपटू हे रूपक त्यांची राजकीय नेटवर्किंगची ताकद आणि संघाला योग्य दिशेने नेण्याची क्षमता अधोरेखित करणारे असल्याचं मानलं जातंय। हसन मुश्रीफांना कुस्तीपटू म्हणण्यामागील संकेत काय? भाषणात तटकरेंनी हसन मुश्रीफ यांची तुलना कुस्तीपटूशी करत त्यांच्या संघर्षशील प्रतिमेवर भर दिल्याचं दिसतंय। कोल्हापूरच्या राजकारणात अनेक वर्ष विविध आव्हानांचा सामना करत मुश्रीफ यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवलं आहे। चौकशी, आरोप प्रत्यारोप आणि स्थानिक राजकीय संघर्षामध्ये त्यांनी आपला प्रभाव कायम ठेवलाय। त्यामुळे त्यांना कुस्तीपटू म्हणणं म्हणजे कठीण परिस्थितीतही 2 हात करण्याची त्यांची क्षमता अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे। अजित पवारांच्या टीमबाबतचा अप्रत्यक्ष संदेश तटकरेंनी भुजबळ, पटेल आणि मुश्रीफ यांची तगडी टीम अजितदादांनी तयार केली असंही स्पष्टपणे सांगितलंय। दादांच्या नेतृत्वाखाली पक्षातील विविध वजनदार नेते एकत्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न तटकरेंनी यातून केल्याचं दिसून येतंय। कारण पक्षात अनुभव, संघटन कौशल्य, रणनीती आणि संघर्ष करण्याची क्षमता असलेले नेते अजूनही एकत्र असल्याचं चित्र उभं करण्याचा हा प्रयत्न मानला जातोय। राजकीय संदेश नेमका काय? तटकरेंच्या भाषणातील क्रीडा रूपक ही फक्त विनोदी
किंवा कौतुकाची शैली नसून पक्षातील प्रत्येक ज्येष्ठ नेत्याची वेगळी राजकीय भूमिका अधोरेखित करणारे असल्याचं मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे. त्यामुळं तटकरेंनी पक्षाच्या वर्धापनदिनी केलेलं भाषण फक्त रूपकांचा खेळ नसून पक्षातील शक्ती केंद्र आणि नेतृत्वांची मांडणी करणारा महत्वाचा राजकीय संदेश मानला जातोय. तर मंडळी, सुनील तटकरे यांच्या भाषणातील या रूपकांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.